मंडळी, डोरबेलचा आवाज काढत प्रेक्षकांच्या हृदयावर नॉक नॉक करणारा समीर चौघुले विनोदाचा बुलंद आवाज विशाखा सुभेदार हिची मुलाखत घेणार आहे. बघूया तिकडे काय धमाल घडतीये. नमस्कार नमस्कार नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे जाऊया गप्पांच्या गावात. एकदा जोरदार टाळ्या माझ्यासाठी झाला पाहिजे. रसिको, तुम्हाला तर कल्पनाच आहे, या मंचावर आपण विविध मान्यवरांना बोलवतो आणि आपण त्यांची मुलाखत घेतो, त्यांना जवळून जाणून घेतो. तर आज इकडे येणार आहेत डबिंग क्षेत्रातलं एक दिग्गज व्यक्तिमत्व नाजुका चतुर्वेदी. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. हॅलो हॅलो हाय. नमस्कार 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 नमस्कार. स्वागत आहे ताई तुमचं. थँक्यू. या सोफा गिळा. मला म्हणायचं होतं बसा बसा. थँक्यू थँक्यू या या या. येस, नाही प्लीज तुम्ही आधी. नाही तुम्ही गेस्ट आहात तुम्ही. येस 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 येस. तर रसिको, आपल्या समोर आहेत नजदीक ताई. तुम्ही नाव चुकीचं घेताय दादा. माझं नाव नाजूक आहे, तुम्ही नजदीका म्हणताय. सॉरी सॉरी सॉरी, मला जरा गोंधळ झाला ते. तर आज आपल्या समोर आहेत नाजुका ताई. नाजुका, तर तुम्ही डबिंग या व्यवसायात अनेक वर्ष आहात. हो हो हो. मला सांगा, रोज तुम्ही किती डबिंग पुरवता? म्हणजे नालासोपाऱ्याला जर 4 डबिंगची ऑर्डर असेल आणि त्याच वेळेला बदलापूरला 6 डबिंगची ऑर्डर असेल, तर तुम्ही डबिंग हे कसे पुरवता? मला हे कळलं नाही. आय मीन हे तुमचा प्रश्नच कळला नाही. डबिंग पुरवता म्हणजे? नाही, काय झालेलं आहे, आमच्या घरी जी जेवण करणारी बाई आहे तिचं जेवण मला अजिबात आवडत नाही. तर तुम्ही जर उद्यापासून मला डबिंग पुरवलात तर खरंच तुमचे आभार होतील. नाही, एक मिनिट. डबिंग म्हणजे मी असं जेवण भरणे मध्ये डबे असे पुरवणे असं नाही करत मी. डबिंग वेगळं आणि डबे वेगळं. डबिंग करते मी म्हणजे सिनेमा असतो बघा, सिनेमा सिरियल्स मध्ये जे मोठे मोठे आर्टिस्ट असतात, कॅरेक्टर्स असतात, त्यांना आवाज देणं म्हणजे डबिंग. अच्छा. अॅनिमेशन माहिती तुम्हाला? हो हो, माहिती माहिती. एकदा मला दिला होता, पोट साफ होतं ना त्याने. तो एनिमा. मी म्हणते ते अॅनिमेशन. ओके ओके. अॅनिमेशन माहितीये का? एनिवे, हे खोडून टाका सगळं. खोडून टाका. कार्टून बघता तुम्ही? अरे, मला कार्टून जाम आवडतं. तर कार्टून, तर ते जे कार्टून आहेत ना, तर त्या कॅरेक्टर्सला वेगवेगळे आवाज मी देते. ओ माय गॉड, त्याला डबिंग हे म्हणतात? त्याला डबिंग म्हणतात. अच्छा अच्छा अच्छा. ओके ओके, सॉरी, माझा गैरसमज झाला. ठीक आहे, हरकत नाही. हा, तर आता एकदम वेगळा प्रश्न तुम्हाला मी विचारणार आहे की ही डबिंग ही अद्भुत कला तुमच्यात आली कुठून? वा. वेल, डबिंग ही कला आली माझ्या पप्पांमुळे. माझे पप्पा माझं आदर्शस्थान, माझं प्रेरणास्थान. खरं तर माझे पप्पा या व्यवसायात नव्हते बरं का. म्हणजे त्यांचं बुटीक होतं. अरे वा. माझे पप्पा ना, खरं तर व्यवसाय त्यांचा असला ना तरी त्यांचं फारसं लक्ष नसायचं व्यवसाय. का? त्यांचं छंद निराळे ना त्यांचे. म्हणजे काय छंद काय असू शकतात मला माहिती. म्हणजे मी सांगते ना, आधीच काय तर्क लावताय. तर त्यांचे छंद म्हणजे त्यांना वेगळा व्यासंग होता. म्हणजे त्यांना वेगवेगळे आवाज काढायचा नाद होता. ओ रिअली? तर गल्ल्यावर बसायचे ना, ते अखंड वेगवेगळे आवाज काढत बसायचे. म्हणजे मला आठवतं, कावळ्याचा आवाज ते इतका हुबेहूब काढायचे की ना, खिडकीत असे असंख्य कावळे जमलेले असायचे. अरे, माझे पप्पा सुद्धा कावळ्याचा आवाज काढायचे. रिअली? मग खिडकीत कावळे जमायचे? नाही, खिडकीत कोणीच नाही, ते आवाजच काढायचे. एवढा आवाज चांगला नव्हता त्यांचा, कोणीच यायचं ते फक्त आवाज काढायचं. त्याच्यात काय एवढं काय खास असं नव्हतं, ते जमायचंच नाही त्यांना. मग कशाला मध्ये तुमची माहिती सांगताय? सहज माझे पप्पा ना एखाद्या माणसाची हुबेहूब नक्कल करायचे. माझे पप्पा करायचे तर नक्कल, पण हुबेहूब नाही, त्यांना जमायचीच नाही. या माणसाची करतो आणि वेगळ्याच माणसाची करायची, त्यांना नाही जमायचं ते. बरं आहेस का तू? आपल्या पप्पांकडे काही विशेष नाही, तरी माझे पप्पा कशाला बोलतोय? नाही, तुमचे पप्पा एकटे आहेत ना, कंपनी म्हणून माझे पप्पा पाठवले. म्हातारे दोघे गप्पा मारत बसतील कोपऱ्यात, त्यांचा काही त्रास नसतो. एनिवे, तुम्ही तुमच्या पप्पांबद्दल सांगत होतात. तर माझे पप्पांच्या वर्ग एक खासियत होती. त्यांच्या गळ्यात ना तब्बल 32 आवाज राहायचे. काय सांगताय? आय मीन इट, 32 आवाज राहायचे. या एवढ्याशा गळ्यात 32 आवाज राहायचे? येस. मग अन्ननलिका कुठे मांडीत होती? या गळ्यात 32 आवाज, जागा तर माझ्या आनंदलिकेसाठी, मग मांडीत असणार ना ती.
अरे ऐकून घेतो काही बोलता का? ए शाळ्या, अरे तू कोण आहेस रे मोठा? तू कोण आहेस माझ्यावर अविश्वास दाखवणारा? जास्त बोलू नको, शांतपणा करू नको, डोकं फिरू नको माझं, कळलं ना? जास्त आवाज केला तर मुलाखत वगैरे विसरून जाईल आणि तुला नेऊन पंख्याच्या जागी लटकवेन. प्रॉमिस? प्रॉमिस. मोठा वारा देणार आहेस मला. समीर नाम है मेरा. जरा स्वतःला आवर. जर माझं डोकं भडकलं ना तर इथे कोणाची हिंमत नाही मला आवरण्याची. डू यू रिअली मीन इट? अल्लाह मट्टे काढा. काय काय प्लीज याच्यावर हे बस. बसते मी. तर माझे पप्पा, तर माझं जे काही अस्तित्व आहे ना ते माझ्या पप्पांमुळे. मग आमचं अस्तित्व काय वॉचमनमुळे आहे? मला काय माहिती. आमचं अस्तित्व सुद्धा आमच्या पप्पांमुळेच आहे आणि इनफॅक्ट माझं अस्तित्व पप्पांमुळे आणि मम्मीमुळे सुद्धा आहे. तुम्ही मम्मीचं नाव घेतलं नाही म्हणजे तुम्ही टेस्ट ट्यूब बेबी आहात. तू तर काय माझ्या जन्माचे दाखलेच बदलायला लागलायस बावळट. सॉरी, मी जस्ट एक जोक करत होतो, एक जस्ट फन एलिमेंट म्हणून. नको रे तुझे फन एलिमेंट घालूस, नको. नाही नाही नाही, प्लीज प्लीज तुम्ही हे करा. बसा बसा तुम्ही, प्लीज बसा. तर रसिको हो सेलिब्रिटी हा असा असतो. त्यांची यशाची गाथा आपल्याला त्यांनी सांगितली, किती मेहनत केली आणि सगळ्यात महत्वाचा त्यांच्या या यशाच्या गाथात भाग आहे तो त्यांच्या पोपायचा. माझ्या पप्पाचा. पप्पा पप्पा काय पप्पा आहे वाटतंय ते बडबडशी. सॉरी सॉरी, पप्पा तुमच्या पप्पांचा भाग आहे त्याच्यात आहे. तर तुमच्या कलेबद्दल तुम्ही काय मला सांगाल? वेल मी गेली 25 वर्ष डबिंग क्षेत्रात आहे आणि प्रावीण्य मिळवलेलं आहे. मोठी. एनिवे, तर तुम्ही तुमच्या कलेबद्दल सांगत होतात. तर गेली 25 वर्ष मी या क्षेत्रात आहे आणि निरनिराळे आवाज मी काढलेले आहेत. वा वा वा. म्हणजे सांगण्यात अतिशय आनंद होतो की म्हणजे गेल्याच वर्षी सलग 72 तास डबिंग करण्याचा विश्वविक्रम मी केलेला आहे आणि याची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये पण झालेली आहे. सलग 72 तास? येस. हे बघा, एक मिनिट बघा. अरे बापरे, बघा एक मिनिट. हे तुम्ही अरे अरे गिनीज सर्टिफिकेट आहे? येस. मलाच काय सांगताय, मी कमवलंय ते. तेच ते गिनीज सर्टिफिकेट आहे. अरे वा वा वा, क्या बात आहे. जोरदार टाळ्या ताईंसाठी झाल्या पाहिजेत. अतिशय मोठा त्यांनी पराक्रम गाजवलेला आहे. आतापर्यंत तुम्ही थेअरी वगैरे सगळी सांगितलेली आहे. प्रॅक्टिकल करके दिखातो हम जाने. बापरे. काहीतरी एखादं छोटंसं प्रॅक्टिस. अगदीच मला आवडेल. म्हणजे काय आहे, माझी MH कार्टून्सवर माझी एक छान सिरियल आहे सध्या, ती खूप गाजती आहे, डोडो आणि त्याचे बाबा. डोडो त्याचे बाबा मला काय आवडते. डोडो त्याचे बाबा मी रोज रात्री बघतो 10ला. पण डोडो त्याचे बाबा. तर त्याचा आवाज मी काढून दाखवतो. प्लीज प्लीज प्लीज. काढू दे ना. हो प्लीज. पप्पा 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 आपण कुठे चाललेत पप्पा? डोडो आपण आता जंगलात चाललो आहोत. निळू भाऊ होतोय. पप्पा 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 आपण कुठे चाललो आहोत पप्पा? डोडो आपण जंगलात चाललो आहोत. डोडो कॅम्पिंग करायला. वाव, कॅम्पिंग मजा. ये मी आहे चेटकी. माझं नाव आहे चुलबुली. डोडो आता तुझा जीव जाणार खाली पिली. पप्पा पप्पा चेटकी आली. पप्पा पप्पा मला खूप भीती वाटते. डोडो घाबरू नकोस, आपल्याकडे आहे जादूची छडी. चुलबुलीला भरेल हुडहुडी. तुझ्या जादूच्या छडीनं मला काही फरक पडणार नाहीये. चुलबुली मेली. कमाल. थँक्यू. कमाल केली मॅडम. काय काय टॅलेंट आहे हो तुम्ही. म्हणजे ही कायच्या काय मोठी कला आहे हो. थँक्यू. हे हॅट्स ऑफ आहे तुम्हाला. हे स्टँडिंग पुरे एवढं नाही. स्टँडिंग ओवेशन देतो तुम्हाला. हे थँक्यू. हे जबरदस्त आहे हे तुमचं जे काय आहे ते. खरंच क्या बात आहे. आणि खरं सांगतो नाजुका ताई, मी नाजुका म्हणालोय आता. थँक्यू. रिस्पेक्ट आहे. थँक्यू. रिस्पेक्ट आहे. कमावलाय बाबा एवढे आवाज बिवाज काढून. आणि आता वेळ झालेली आहे मनोरंजनाच्या.
कार्यक्रम आहे. येस. मुलाखतीत हा कुठला मनोरंजनाचा कार्यक्रम आलाय? ऍक्च्युली माझा मनोरंजनाचा कार्यक्रम हा महत्वाचा असतो, बाकी सगळं कॉम्प्लिमेंटरी असतं. कळलं का तुम्हाला? हे बघा, मला ऐका ऐका, आता तर लोक ऐकायचं ना तुम्हाला सगळ्यांना. थँक्यू थँक्यू थँक्यू. तर ह्याचं बॅकग्राऊंड मी तुम्हाला सांगतो. आम्ही आमच्या फॅमिलीची पिकनिक वगैरे गेली की माझे काका मामा दादा बहीण आम्ही सगळे, ऐकता ना मॅडम तुम्ही? आमच्या फॅमिलीची पिकनिक गेली की आम्ही असा काकेतून हात घालून असा आवाज काढून ते काय काय आम्ही करतोय ते ओळखायचं, असा गेम खेळायचो. म्हणजे हे तुझे हा आता मी जे काय आवाज करेन ते तुम्ही ओळखायचं काय हे तुझं मनोरंजन आहे. हे मग अरे लोकांना आवडणार बघा, तुम्हाला पण आवडेल. हा आता पहिला आवाज ओळखा नीट. हा कमॉन. सोपं आहे, मनोरंजन नवं जे सगळ्यांना हवं. आता दुसरा आवाज, आता जबरदस्त आहे हा आवाज. जर तुम्ही नाही ओळखला तर वांदे तुमचे. बापरे, वांदे माझे. ऐका हा बघा. ते ना ते सोनी मराठी विणूया अतूट नाती. खन्ना आला मास्क लावा. काय आहे हे? कोण आहे हा खन्ना? काय आमच्याकडे खन्ना नावाचे एक फार मोठे सुपरवायझर आहेत. तर आम्ही मास्क बिक नाही लावला की लगेच ते आमची कंप्लेंट करतात. त्यामुळे त्यांची दहशत आहे, आम्ही त्यांना रिस्पेक्ट देतो म्हणून खन्ना आला मास्क लावा. या मनोरंजनाच्या कार्यक्रमाला जो अभूतपूर्व प्रतिसाद तुम्ही दिला त्याबद्दल खूप धन्यवाद. एकदा जोरात टाळ्या माझ्यासाठी व्हायला पाहिजेत. थँक्यू. आता पुन्हा आपण वळूया आपल्या रटाळ मुलाखतीकडे. रटाळ असेल ना तर मी चालले. कशाला थांबू मी? नाही प्लीज प्लीज थांबा, प्लीज थांबा. हायला एकदा थांबा म्हटलं थांबली. किती हलकं. सॉरी 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 सॉरी. आता जस्ट एक शेवटचा सेगमेंट आहे. तो शेवटचा सेगमेंट आता संपू आता बाज. हा शेवटचा सेगमेंट आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर शेवट. अरे यार हा बोल ग बोल, इथे मुलाखत सुरू आहे ना माझी. हा हा काय वेडी आहेस का तू? अगं मुलाखत सुरू आहे. काय मध्ये मध्ये बायकोच. हा हा बरं ठीक आहे, सांग मला आता काय ते. हा थांब जरा आता. हा हा काय आणायचंय? 1 किलो कांदे, 1/2 किलो दही. अरे ही वेळ आहे का? आंबट दही माहिती आहे का मला, सांगू नकोस वेगळं. हा आणि हे बटाटे. ओके ठीक आहे. हा थांब जरा, एकदा परत वाचतो. जिनिस रेकॉर्ड हे कुठला आहे पदार्थ? हा कुठला? तू त्याच्यावर दिलं आता तू मेलास. हे लिस्ट आहे. क्या बात है, मस्त. बघा हास्यरसिक कशी दाद देत आहेत. सई. स्वच्छ, सुंदर, निखळ विनोद आणि सादरीकरण. विशाखे मस्त, सुंदर, अप्रतिम नेहमीप्रमाणे. म्हणजे प्रत्येक वेळेला तू बनून येतेस काहीतरी आणि ती व्यक्तीच असतेस तू. समीरदा काय रे, म्हणजे कशावरून रिॲक्शन्स काढतोस तू आणि कसं सुचतं तुला? म्हणजे इमॅजिनेशनच्या बाहेरच्या गोष्टी आहेत असं म्हणायला हरकत नाही. मला फारच आवडला परफॉर्मन्स आणि हा मुलाखतीचा पॅटर्न मी मिस करत होते, आज तो झाला. अजून एक गोष्ट, जोरदार टाळ्या खन्ना साहेबांसाठी व्हायला पाहिजे. त्यांचा उल्लेख स्किटमध्ये झाला याचा अर्थ त्यांचं काम ते चोखपणे करतात. खन्ना जी आपको बहुत बहुत बधाई हो, आपने स्किट में एंट्री मार ली है. फार सुंदर गाईज, मजा आली. थँक्यू. प्रसादा. खूप दिवस वाट बघत होतो या घाणेरड्या कार्यक्रमाची. मला ना विशाखा तुझ्या सहनशक्तीची फार कमाल वाटते की वारंवार येऊन या घाणेरड्या निवेदकाकडनं सतत अपमान सहन करायचा आणि वेगवेगळी कॅरेक्टर्स घेऊन यायची. तुझ्या सहनशक्तीला दादच द्यायला पाहिजे, खरंच दाद द्यायला पाहिजे. फक्त या स्किट पुरतीच म्हणतोय? नाही. सम्या म्हणजे इतका घाणेरडा निवेदक इतका हवाहवासा वाटतो, याच्यात तुझी जादू आहे. म्हणजे जितके मला सुधीर गाडगे आवडतात ना मुलाखतकार म्हणून, ते जितके अप्रतिम आहेत तितकाच हा घाणेरडा निवेदक आहे. पण सुधीर गाडगे जेव्हा एखाद्याची मुलाखत घेत असतात तेव्हा जितका मी आतुर असतो ती बघायला, तितकाच मी आतुर असतो जाऊया गप्पांच्या गावा बघायला. कारण त्याच्यामध्ये तू जे पेरतोस, जे
एक बावळटपणाचं अतिरेक करून जे विश्व निर्माण करतोस ते फार रंजक असतं आणि ते फार असं बघत राहावं असं वाटतं. तो मॅडनेस सगळा. वंडरफुल परफॉर्मन्स. सुपर. थँक्यू. मंडळी, नेहमी एकमेकांच्या सोबतीनं पंचेस टाकून टेन्शनला गारद करणारे अरुण कदम आणि पंढरीनाथ कांबळे आज एकमेकांना पंचेस मारण्यासाठी बॉक्सिंगच्या रिंगणात उतरलेत. आणि त्यांच्या पंचेसचं समीक्षण, निरीक्षण, परीक्षण करण्यासाठी त्यांना पंच म्हणून लाभलेत खानदेश रत्न श्यामसुंदर राजपूत. बघूया कॉमेडीची ही मॅच लाफ्टरचा कुठला स्कोअर गाठते ते. अरे बापरे, भाई 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 काय हा. नमस्कार नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका पॅडी कांबळे. नमस्कार. अरे नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस कॉमेडी स्टार थोर समाजसेवक अरुण कदम. अरे दलिंदरांनो, काही झालं? आधीच तर पडले का रे तुम्ही? अरे सुरुवातीला चुकले तुमची, नंतर एंट्री होती ना रे. नाही म्हटलं पाठ आहे तोपर्यंत बोलून घेऊयात ना. ठीक आहे, उलटी आहे का आलीन केली? वेळेवर एंट्री घ्यायची. अरे मी रेफरी आहे, तुम्ही बॉक्सर आहे. रेफरीच्या आधी एंट्री होणार ना रे. बघता काय माझ्या तोंडाकडे तिकडे शिलगाना. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे, बापरे. पा पा हो. वाक्य नसताना केवढा जोराचा अभिनय आलाय तो. पा त्या कोंबड्या कशा फडफड करतायत. अभिनय असा फडफडताना दिसतोय. ए, अरे शिलगाना तिकडे विंग्यात शिलगाना. वा 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 वा. तर तुमच्या सगळ्यांचे भलते 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 स्वागत आहे या भव्य बॉक्सिंग टुर्नामेंट मध्ये. मी तुमच्या सगळ्यांच्या लाडका आयोजक श्याम राजपूत. तुमचे नाव श्याम राजपूत आहे का रे? एवढा काय तरफडा चाललाय यार तुमच्या इथं तरफडण्यासाठी? अरे पण आठवत नाही ना, पचकन बोलून टाकूया. एक मिनिट. करे मेंढ्या, झाले तुझी लोकर कुठे गेली रे? कोणी सोडलं रे तुला? शूटिंग वरून लोकर घरी जातो तू आणि 20-20 किलोमीटर दूर जाऊन चुकीची कटिंग करतो. थोडं लवकर घेतलं म्हणजे आम्हाला बरं होईल. तुमचे नाव घेईल ना तेव्हा शिलगा इथे. तुम्ही निघायचो. आली ऍक्टिंग चालू झाली. बापरे. तरी या मंचावरचे सिनियर नट आहेत सगळ्यात. लहानपण काही गेलं नाही. तो का कसा झोकांड्या खातोय तो. अरे तिकडे विंग्यात झोकांड्या खाय जाय तिकडे शिलक तिकडे. तर आमच्या इथे आम्ही विविध कधी सुरू होणार आहे? कधी सुरू होणार आहे वासाड्या? दोघे जण वासाडे बॉक्सिंग करतील? नाही. वाटतंय तुला? शक्यता आहे बॉकी करू शकतील. शक्यता आहे. हे बघ, लवकर बॉक्सिंग सुरू करा इथं, नाहीतर नांगराला एका साईडला तुला आणि एका साईडला त्या दोघांना झुपीन आणि चापकाचं फटकं मी दे ना. नाही, चालू करतो मगातपासून चालू करतो. सावरपणा चाललाय. तर आता तुमच्या समोर येत आहेत 50 किलो वजनी गटातले 2 बलाढ्य बॉक्सर, स्मॅशिंग पॅडी आणि डॅशिंग अरुण. अरे खपाना रे, आता तुमची एंट्री येणार रे. अरे या ना रे. तर लोकेशन आता तुमच्या समोर चालू होतोय एक रोमहर्षक सामना. अरुण वर्सेस पॅडी. या वासाऱ्याने माझा कौरा हात लांब केला नाही. एकच हात लांब झालाय वासाऱ्या म्हणा. शंकर माझा हात. एक मिनिट. माझा बघ चेक कर जरा. माझं चेक कर. तुझे बरोबर आहे. बरोबर आहे ना? माप काढ्यांनो, कानाच्या खालच्या माप काढू का? दलिंदर, चला चालू करू आपण. बॉक्सिंग चालू करू. ते ग्लोव्ज घाल. तू पण ते ग्लोव्ज घाल रे. माझं ग्लुकोज कुठे आहे? ग्लुकोज
ते लागेल तुला थोड्या वेळाने. ये इकडे ये. गाला नीट गाला. तो बघ तो तयार पण झाला. या समोर या असे एकमेकांच्या. तो लोगो दिल थांब के बैठो. आता तुम्ही बघणारे या सीझनच्या सगळ्यात आकर्षक आणि रंजक सामना बॉक्स. अरे बाल्या डान्स काय करताय रे तुम्ही? अरे त्या लोकांना तुमची बॉक्सिंग बघायची आहे ना रे. ते लोक बोलते डेंजर आहेत बरं का. ते आपल्या कंबलड्यात लाता घालते. मग कंबलडे असे झाले तर मग बाल्या डान्सच करत बसा. चल आणि काय आहे ना बॉक्सिंग करा. रेफरीचे थोडा ऐका. रेफरीची थोडी तर इज्जत ठेवा रे. हे आमच्याकडे ना परंपरा आहे. म्हणजे ना आम्ही असं फायटिंग सुरू करायच्या अगोदर ना रेफरीला प्रणाम करतो. हे तुमच्यात करतात काय रे? आमच्याकडे पण करतात. चल चल करूया. स्टार्ट. नाश्त्याला केला शिरा, शिऱ्यात घातला रवा, फायटिंग करायच्या आधी रेफरीला उभ्या उभ्या सॅल्यूट मारूया. एवढ्या कशा दलिंदरे रे तुम्ही? तुमची ओळख ना पाडक. हा आणि तुम्ही शिंक्रो करून शॅल्यूट मारताय. आणि तुमच्या धल्ल्याने पाहिला होता का रेफरीला शॅल्यूट मारताना? लोकांना तुमचा शॅल्यूट नाही, तुमची बॉक्सिंग पाहिजे. इकडे चला. हाँ तो लोगो अब तुम्हारे सामने आ रहे दो ऐसे सुरमा जो बनाएंगे एक दूसरे का सुरमा बॉक्स. मी जिंकलो. माझा संघ अजिंक्य संघ. माझा संघ अजिंक्य संघ. कशाचा अजिंक्य रे? हा अरे बॉक्सिंग करायची होती कबड्डी मध्येच कुठे घुसली रे? ते सॉरी मी जरा विसरलो. अरे तू वाक्य विसरतो, तू खेळ पण विसरला का डायरेक्ट? इकडे कोपऱ्यात काय करतोय रे? इकडे रे, इकडे रे. सिपांजी तुला काय झालं रे? मी हारलो ना, त्याचा संघ जिंकला. अरे तो कबड्डी खेळत होता, तू तर बॉक्सिंग करायची मग. अरे कसं काय? त्यांनी सर्व्हिस टाकली तर मला पक्कर मारायला पाहिजे ना. लोक काय बोलतील? यो बाई येडा, तो कबड्डी खेळतोय ना, यो बॉक्सिंगच खेळतोय. तू का बरं सर्व्हिस टाकली रे? अरे पहिली सर्व्हिस तो टाकणार बोलला होता, त्याने टाकलीच नाही, मग म्हणून मी टाकली. अरे असे कुटाने नका करू ना रे. कुटाना रे एकमेकांना. चल शाणा आहे ना तू हुशार आहे ना. चल चल बॉक्सिंग करा. हा बॉक्सिंग करा. चला बॉक्स. एवढी जोराची ऍक्टिंग आली आहे बघा वाक्य नसताना. तो तर डायरेक्ट पॅव्हिलियन मध्ये जाऊन बसलाय. ये रे इकडे इकडे इकडे. कोण मी? हो तूच. मी येऊ तिकडे? हा परत माझी बॅटिंग आहे. अरे बॅटिंग नाही रे. इकडे 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 इकडे. अरे बॉक्सिंग करायची आहे ना. ते हातात जे घातले त्याची तर लाज ठेवा. इकडे काय झालं? काय झालं? काय नाही. हा कधी होणार इथं बॉक्सिंग? चालू होईल. इकडे 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 इकडे. कधी एकामेकाला मारणार होतो तुम्ही? कधी? हा कधी? कधी मार? कधी होणार बॉक्सिंग? कधी होणार त्यांचे वॉर्मअप चालू आहे फक्त. वॉर्मअप चालू आहे त्यांच्या. लिंबू पिलतात ना तसा तुला पिली ना वासा. नाही दादा बघ
गावाला भडकलंय येऊन आपटतील ना तेव्हा तुला नाही करतो चालू कर लवकर चालू कर हो हो चालू करतो करतोस ना हो करतो दादा बसा तुम्ही बसा ऍक्टिंग बघा वासड्याची हे उदबिल्ल्यांनो तुमच्यामुळे झाला आता जर तुम्ही बॉक्सिंग केली ना मुर्दा पाडेन तुमच्या रेफरी साहेब मी 25 रुपयाची एंट्री फी भरली आहे आणि 15 मिनिटं तुम्ही दिलेत त्या 15 मिनिटात आम्ही कधी पण बॉक्सिंग खेळू. 25 रुपये दिले तर काय विकत घेतलं का रे तुम्हाला असं दिसून होतो ना कान फट्टा मग गार होईल असे मारून तिकडे तुझं काय रे मी करतो बॉक्सिंग इकडे आहे मग चल समोर आहे फालतूपणा नाही पाहिजे हा बॉक्स टच करणार तो टच कर ना वासारे अरे हिम्मत असेल तर टच अरे कर हिम्मत, तू टच कर आत्ताच्या आता 10 पोरं नाही आली ना तर बघ फोडून टाकतील तुला फक्त म्हणा टच कर रे अरे तू touch नाही कोयतन सुरी घेऊन माझी पोरं आली ना तसं बघतो तू तुला. touch तर कर तू ना. टच कर ए, तू टच कर तू रे. कर तू ना touch. touch. तू मला ए, touch कर. ए, touch कर. मार त्याला काय बोलला तू आई 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 बोलला आई 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 रे आई भोंगातान्या तू का भोंगात आणतोय रे अरे माझी आई माझ्या आईची मला आठवण आली रे ती एकटीच गावी असते आई ए भावा रडायचं नाही मी तुझा मोठा भाव आहे इथं आई गावी असते तुझी एकदम गावी असते एकटीच असते कुठलं गाव तुझं हे आपलं रायगड होय काय मी इकडे ह्याला आपल्या सिंधुदुर्गात ते नादावडे आहे ना तिकडे जवळच जातोस आम्ही गणपतीत जाणार होतो पण रिझर्वेशन नाही मिळालं मला बोलायचं आणि ह्यावेळेस ना तुला सांगतो आंब्याचं पीक असं आलं होतं पण ते विकतच नाही कोणी घेतलं ते कोरोनामुळे सगळं फुकट अरे गेलं आंब्याचं काय सांगतो किती दिवस झाले माझ्या काजूला गिरायकच नाही नाही, काजू ना कसा असतो काजूची ऍक्च्युली काजूचा तोच आहे लेख्या ना हा तो ऍक्च्युली काजूचा बरं मी काय चहा विकणारा वाटलो का रे तुम्हाला चहा विकणारा वाटलो मी किती वेळचा सांगतोय तुम्ही फायटिंग करा तुम्ही ऐकतच नाही रे तर अशी का आता बघा तुम्ही फायटिंग हा तू इकडे 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 तू तू निब्ब आहे ना कवस ना बाबा तू कुठे रे इकडे रे इकडे तू पेडी आणि अरुण यांची लढाई जिंकलेला आहे श्याम राजपूत जोरदार टाळ्या वा जबरदस्त परफॉर्मन्स हास्यरसिक सई कडक परफॉर्मन्स कडक अरुणदा अप्रतिम थँक्यू तुम्ही असताना स्पेशली तुमच्या प्रकृतीकडे बघता हा परफॉर्मन्स करणं म्हणजे हॅट्स ऑफ हॅट्स ऑफ आणि तुम्हाला ही हेअरस्टाईल अत्यंत सूट होतीये येस खूप छान दिसताय थँक्यू पॅडी दा व्हॉट अमेझिंग म्हणजे तुला स्पेशल इफेक्ट्सची वगैरे गरज नाही स्लो मोशनची वगैरे गरज नाही अमेझिंग श्यामनाथ आज विशेष मजा आली कारण तुमच्या चिडण्यात आज काहीतरी वेगळाच जलवा होता आणि मला एकदा ते बॉक्स परत ऐकायचं ती स्टाईल फार कमाल होती एकदा माझ्यासाठी बॉक्स नाही मस्त मस्त तुम्हाला तोड नाही गाईज अमेझिंग मस्त परफॉर्मन्स कडक प्रसादा बॉक्स ऑफिस हिट परफॉर्मन्स वंडरफुल ते रबराचं वगैरे माइंड ब्लोईंग होतं पॅड्या म्हणजे हे स्किट या 3 जणांशिवाय जगात कोणी नाही करू शकत म्हणजे त्या कॅरेक्टरचं कन्व्हिक्शन किंवा त्या बॉक्सिंगमधनं क्रिकेट कधी सुरू झालं कबड्डी
कधी सुरू झाली हे कळलंच नाही पाहिजे. इतक्या स्विफ्टली ते चेंजिंग जे होतं पॅटर्न. कमालात तुम्ही तिघही. वंडरफुल वंडरफुल.